नितेश राणे बोलतायत, आपण थेट जाऊया. पण तुम्हाला आठवत असेल अशी एक घटना झालेली पोलिसांच्या चौकशीमध्ये नंतर असं कळलं हा त्यांचाच कार्यकर्ता होता. म्हणून बोलतो ना, कोणतरी चोरी केलेली खिचडी डिलिव्हर करण्यासाठी आले असतील म्हणून ऍड्रेस शोधत असतील की खिचडी चोर कुठे राहतो. तेवढाच विषय आहे, जास्त महत्व देऊ नका त्या गोष्टीला. काल कारागृह सुधारणा विधेयकासंदर्भात चर्चा करताना आदित्य ठाकरे म्हणत होते की राजकीय आर्थिक फसवणूक केलेले आंदोलक असतात त्यांसाठी वेगवेगळी व्यवस्था जेलमध्ये करण्याची गरज आहे. इतकंच नाही तर एआय आणि सीसीटीव्ही सुद्धा यंत्रणा वापरली पाहिजे. हो, कारण का एआय आणि सीसीटीव्ही फुटेज असतं तर खूप सामूहिक बलात्कार करणारे आरोपी आता आतमध्ये असते. म्हणून त्यांनी हे असं उदाहरणं स्वतःपासून सुरू करायची. स्वतः सत्तेमध्ये असताना सीसीटीव्ही डिलीट करण्यासाठी, आपले स्वतःचे कारनामे वाचवण्यासाठी सीसीटीव्ही डिलीट करायची आणि सभागृहामध्ये मोठं एआय आणि सीसीटीव्हीची मागणी करायची. पहिलं स्वतःचे जे काही कारनामे 8 जूनला केलेले आहेत त्याचे सीसीटीव्ही फुटेज ज्या दिवशी बाहेर येतील ना तेव्हा एआयची पण गरज भासणार नाही. साहेब, मॅट्रिक्सचा सर्वे आला आणि त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रसिद्धीमुळे महाराष्ट्रात, हरियाणात भाजपला मोठं यश मिळालंय. तर राहुल गांधींचा संविधान बदलाचा मुद्दा मतदारांनी पण ह्याच्यासाठी मॅट्रिक्सच्या सर्वेची काय गरज आहे? पंतप्रधान मोदीजी हे देशाचेच नाहीत, भारत देशाचेच नाहीत, जगामध्ये लोकप्रिय असे नेते आहेत. म्हणून महाराष्ट्र, हरियाणा हे सगळं आमच्या मोदीजींच्याच प्रभावामुळे आज ही सगळ्या राज्यांच्या जनतेने भारतीय जनता पक्ष आणि आमच्या मित्र पक्षांवर विश्वास टाकलेला आहे. ह्याच्यामध्ये मॅट्रिक्सला शिक्कामोर्तब करायची गरज नाही, जनतेने त्याच्यावर शिक्कामोर्तब मतदानाच्या माध्यमातून केलेला आहे. धन्यवाद. उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्यासाठी राज्याने एक उच्चस्तरीय समिती नेमलेली आहे. त्यामुळे योजना आहेत त्या ज्या प्रकारे फडणवीसांनी सांगितलेलं होतं की सर्व सुरू राहतील. तर त्याच्यावर माहिती घेऊन बोलू शकतो. क्या करूं संजय राउत का हिंदी में? ऐसा है, मैं आपको सीधा बताऊं, आप एक तो संजय राजाराम राउत को इतना क्यों सीरियसली लेते हैं मेरे को आज तक समझा नहीं. मच्छर को मारने के लिए कभी रेकी लगती नहीं, सिर्फ ऐसा करना पड़ता है, ऐसा. और कभी कभी गुड नाइट का कॉइल लगाना पड़ता है. अभी शायद अभी जो कोई बाइक में वो दिखने वाले जो है, शायद वो लोग खिचड़ी चोर को ढूंढने के लिए आए रहेंगे कि बाबा खिचड़ी चोर भांडुप में किधर रहता है, भांडुप का देवानंद किधर रहता है, तो उधर आ गए रहेंगे उधर. तो इतना काहे को आप उनको सीरियसली लेते? और उसको ऐसे मच्छरों को मारने के लिए इतना रेकी विकी सब बड़ी चीज है. इसके पहले भी आपको याद रहेगा, पिछले साल भी ये दोनों भाइयों ने ऐसे ही पूरा दिन नाटक किया था और जब भी पुलिस का जब इंक्वायरी हुई थी तभी समझा कि वो उन्हीं का कार्यकर्ता है.